फरार असलेला आरोपी गोट्या गित्ते याच्या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे। या व्हिडिओमधनं गोट्या गित्तेनं आमदार जितेंद्र आव्हाडांना थेट धमकी दिली। इतकंच नाही तर वाल्मिक कराड माझं दैवत असल्याचं गोट्या गित्ते सांगतोय। अनेक गंभीर गुन्ह्यातला आरोपी व्हिडिओ बनवून धमक्या देतोय, मात्र पोलिसांना तो शोधता येत नाही असं विरोधकांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। फरार असलेला आरोपी गोट्या गित्तेनं आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे। बीड जिल्ह्यातील कुख्यात आरोपी गोट्या गित्ते उर्फ ज्ञानोबा मारुती गित्ते हा एका खून प्रकरणात फरार आहे। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील झालेली आहे। पोलीस गोट्या गित्तेचा शोध घेत आहेत। अशातच त्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओत गोट्या गित्ते उघडपणे जितेंद्र आव्हाडांना धमकी देतोय। तर असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही म्हणत आव्हाडांनी गोट्याच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली। तुम्ही ऐका, तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका तुम्ही, आणि तुम्ही अन्यायाच्या विषयीचे चालू तुमचं जितेंद्र आव्हाड, तुम्हाला हेच माझं स्पष्ट करा। मी काय विषय नाही माझं, तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण म्हणायलात माझ्यावर, कुठं आपलं आळंदीतल्या तुका महाराजच्या हे ते नाव मला लक्षात आहे ना, बरं ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचं माझ्यावर प्रश्न म्हणला तुम्ही, ते तुम्ही फक्त बातम्या देऊ नका, हे पण त्याची नोंद काढा तुम्ही। अरे तुला तर इकडे बघ, ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत, ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेचा समाजाचा नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। बदनाम करून टाकले आणि हे असले धमक्याला घाबरून की मला बोलणं मिळणं म्हणून करणार नाही, चांगले चांगल्या विरुद्ध बोलतो। गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जातो। काही दिवसांपूर्वी गोट्या गित्तेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। गोट्या गित्तेनं अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। महादेव मुंडे हत्या प्रकरणातही गोट्याचा सहभाग असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता। दमानियांच्या याच आरोपांना आता गोट्यानं या व्हिडिओतनं प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं गोट्याचं म्हणणं आहे। यावर पुन्हा एकदा दमानियांनी उत्तर दिलं असून गोट्या गित्तेच्या आरोपांची यादी जाहीर करणार असल्याचा दमानियांनी इशारा दिलाय। दमानिया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून येतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। गोट्या गित्ते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहित नव्हतं। डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही बीडला गेलो तेव्हा काही बायकांनी आम्हाला माहिती जी दिली, त्याचे फोटो दिले, त्याचे व्हिडिओज दिले आणि अनेक गोष्टी ज्या कळल्या त्यावेळेस मी त्या मांडल्या। आणि ह्यानंतर मला वाटतं एका माध्यमाने की कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता। त्याच्यानंतर काही काळाने त्याच्या छोट्या भावाचा एक लोकांना मारतानाचा व्हिडिओ आला होता। या सगळ्या गोष्टी लोक पदोपदी बघत आहेत। आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गित्ते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये, हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होतंय। मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो बीडमध्ये असो जेवढे जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड गजाआड आहे। वाल्मिक आणि गोट्या गित्तेचे संबंध जगजाहीर आहे। आव्हाडांना धमकी देताना गोट्यानं पुन्हा एकदा वाल्मिक कराडचं नाव घेतलंय। ते आमचे दैवत असल्याचं गोट्या गित्ते सांगतोय। धनंजय मुंडे साहेबांनी मी टार्गेट करू नका, धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा, काय गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील। गोट्या गित्ते आरोपी आहे आणि तो फरार आहे। गंभीर गुन्ह्यातला आरोपी गोट्या गित्ते फरार असताना देखील व्हिडिओ जारी करून धमक्या देतोय। त्यामुळे हे पूर्णपणे गृह विभागाचं अपयश आहे असा हल्लाबोल बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय। मग हे आम्ही म्हणताय आमचं पोलीस यंत्रणा आहे की यांना काही सापडत नाही आणि हा तो जगजाहीर आरोपी असणारा व्हिडिओ देतोय। मग आता हे पोलिसाचं अपयश आहे की यश आहे? गृह खात्याचं सुद्धा काय बघितलं पाहिजे, गृह खात्याची म्हणजे काय म्हणायचं की मुख्यमंत्र्याला झेपा नाही काय वाटायला मला। वाल्मिक कराडचे काळे कारनामे समोर आल्यानंतर बीड मधल्या गुन्हेगारीचं जाळं समोर आलं।
वाल्मिकचे अनेक साथीदार देखील समोर आले. गोट्या गित्तेची पार्श्वभूमी देखील प्रचंड गुन्हेगारीची राहिलेली आहे. गोट्या गित्तेचं पूर्ण नाव ज्ञानोबा मारुती गित्ते असं आहे. वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून देखील गोट्याची ओळख आहे. परळीतल्या नंदागौळ गावचा तो रहिवासी आहे. गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार आहे. परळी, परभणी, लातूर, बीड, पिंपरी चिंचवड इथं अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. महाराष्ट्रात बंदुका पुरवत असल्याचा देखील गोट्या गित्तेवर आरोप आहे. बीडमध्ये अनेकांना बंदुका पुरवल्याचा देखील संशय आहे. गोट्या गित्ते अनेक गंभीर प्रकरणामध्ये आरोपी आहे. गोट्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. असं असताना देखील अद्यापही पोलीस त्याला शोधू शकले नाहीयेत. फरार असताना तो व्हिडिओ जारी करून उघड धमक्या देतोय. त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.